कल्याणमध्ये दूषित पाणी पुरवठ्याबाबत शिवसेना आक्रमक। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याकडून केडीएमसी अधिकाऱ्याला दूषित पाणी भेट। कल्याणमधील बेतुरकर पाडा परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होतो, त्यातच दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। याबाबत शिवसेनेचे पदाधिकारी व माजी नगरसेवक मोहन उगले यांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या, मात्र केडीएमसी अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने आज मोहन उगले यांनी महापालिका मुख्यालय गाठले। पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दूषित पाण्याची बॉटल भेट देत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे। नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याची तत्काळ बदली करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला। गेले 10 महिने पाणी पुरवठा विभागाकडे मी सातत्याने पाठपुरावा करत आहे की शिवाजीनगर बेतुरकर पाडा पाण्याचा टायमिंग आहे सकाळी 7 ते 12:30, परंतु त्यांना पाणीच जात नाही। फक्त 11:30ला पाणी येतं आणि 12 वाजता जातं। दुर्गानगर ठाणकर पाड्यामध्ये किमान 10 ठिकाणी गढूळ पाणी येते, पाण्याला वास येतो, दुर्गंधी येतोय। सध्या पावसाळा चालू आहे, मलेरिया, डायरिया, टायफॉइड, जुलाब यासारख्या आजार आहेत। आयुक्त मॅडम यांना पण मी तक्रार केलेली आहे की या ठिकाणी जो अधिकारी सोमवंशी तोचे ह्या कामामध्ये लक्ष नाही, यांना कामाची गरज नाही, त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी हे लोक खेळत आहे। त्यामुळे यांच्यावर त्वरित कारवाई आयुक्त महोदयांनी करावी। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, कल्याण।